झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। तर हा एक्झिट पोल आपण पाहतोय TV9 रिपोर्टर पोलनुसार महायुतीच्या वाट्याला 129 ते 139 जागा। तर एक्झिट पोल आपण पाहतो आहोत TV9 रिपोर्टर पोलनुसार महायुती 136 ते 145 जागा, महाविकास आघाडी 129 ते 139 जागा आणि इतरांच्या वाट्याला 13 ते 23 जागा मिळतील। अर्थात या ठिकाणी इतरांची सहाय्यता घेतल्याशिवाय कुठलीही आघाडी किंवा युती सरकार बनवू शकत नाही, हे हा पोल सांगतोय। तर इतरांच्या हाती सत्तेची चावी असणार आहे। यामध्ये 13 ते 23 जे आहे ते अपक्ष किंवा बंडखोर यामध्ये निवडून येणार आहेत आणि त्यांच्या हाती महायुती किंवा महाविकास आघाडीच्या सरकारची चावी असणार आहे। तर TV9 रिपोर्टर पोलनुसार महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काटेकी टक्कर। आतापर्यंत जे काही पोल आलेले आहेत त्यानुसार मोठी काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते। महाविकास आघाडीला 136 तर महायुतीच्या वाट्याला 129 ते 139 जागा मिळतील असा अंदाज या पोलनुसार वर्तवण्यात आला आहे। तर इतरांच्या वाट्याला 13 ते 23 जागा मिळू शकतील, त्यामुळे सत्तेच्या चाव्या या इतरांच्या अर्थात अपक्ष आणि बंडखोरांच्या हातात असतील असा अंदाज आहे। तर TV9 रिपोर्टर पोल नुसार आपण पाहतो महायुती 129 ते 139 जागा, भाजप त्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष असेल, 81 जागांपर्यंत भाजप पोहोचेल। तर शिंदेची शिवसेना 25 आणि अजित पवारांची राष्ट्रवादी 23 जागा। तर महाविकास आघाडीमध्ये 136 ते 145 जागा मिळण्याचा अंदाज, काँग्रेसला 50 पेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज, ठाकरेंना 44 पेक्षा जास्त जागा, तर पवारांना देखील इथे 42 पेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर शिवसेना फुटीनंतर राष्ट्रवादी फुटीनंतर आपण पाहतो आहोत अजित पवार आणि शिंदेंना मोठा झटका बसेल असा अंदाज या पोलनुसार वर्तवण्यात येतोय। सत्तेची चावी ही बंडखोरांकडे असणार आहे, अपक्षांकडे असणार आहे, त्यांच्या मदतीशिवाय या पोलनुसार महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन होऊ शकणार नाही। तर पुन्हा एकदा हा पोल आपण पाहतोय TV9 रिपोर्टरचा पोल आपण पाहतो आहोत। महायुती 139 ते 139 जागा, तर महाविकास आघाडीच्या वाट्याला आपण पाहतोय 136 ते 145 जागा मिळतील असा अंदाज आहे। त्यामध्ये महायुतीमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरेल, 81 प्लस जागा त्यांना मिळतील। शिवसेना शिंदे गट 25 प्लस जागा, तर राष्ट्रवादी अजित पवार गट 23 प्लस जागा। प्रशांत माने सर, मी तुम्हाला जे म्हटलं होतं की राष्ट्रवादी कोणाची हा फैसला आणि शिवसेना कोणाची हा फैसला या निवडणुकांनुसार या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का? तर आता जो TV9 रिपोर्टर पोल आहे तो देखील तेच सांगतो की यामध्ये पवारांना आणि ठाकरेंना मिळालेल्या ज्या जागा आहेत यामध्ये हा फक्त अंदाज आहे आपला, मात्र या अंदाजानुसार आपण पाहतो की लोकांनी कुठेतरी कौल दिलाय असं दिसतं या आकड्यांवरून। तुम्हाला काय वाटतं? नक्कीच या आपण एकूण चित्र पाहिलं तर या चार प्रमुख नेत्यांची जणू काही प्रतिष्ठाच प्रणाला लागलेली आपल्याला यात दिसते आहे। आपण बारामती जर पाहिलं तर शरद पवार विरुद्ध अजित पवार असाच सामना कुठेतरी दिसून आला, पण शरद पवारांनी यात हुशारी खेळी अशी केलेली आहे की अजित पवारांसमोर योगेंद्र पवार यांना उभा केलं त्यांनी। याच निमित्ताने एक आपल्याला पाहायला मिळालं असेल तर की पूर्ण प्रचारादरम्यान अजित पवार हे सकाळी किंवा संध्याकाळी एक दिवसाआड बारामतीत होते आणि त्यांना बारामती सोडून जास्त कुठं जाता आलं नाही आणि त्याचा परिणाम असा दिसतोय की लोकसभेप्रमाणे त्यांचा कुठेतरी परफॉर्म आपल्याला यावेळेस पण कमी दिसतोय। आणि हीच जर गोष्ट आपण पाहिली तर सर्वाधिक एकनाथ शिंदे अथवा उद्धव ठाकरे यांच्यामध्ये लढत होती काही मोठ्या 50 जागांवर आमने सामने, तिथंही तोच प्रॉब्लेम दिसतोय की ह्याच एकनाथ शिंदेच्या जागा थोडं कमी होतील। आता ह्याच्यात एक सगळ्यात महत्वाचा फॅक्टर येतो की भाजप हा पुन्हा एकदा सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून आपल्याला समोर येताना दिसतोय। सगळ्याच एक्झिट पोलमध्ये तसं आपल्याला दिसतंय। जर का आता भविष्यात जर तसं पाहिलं आपण, तसं काही घडलं तर आपल्याला हे पाहावं लागेल की एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना उद्धव ठाकरे आणि शरद पवार रिप्लेस करतात का, हा एक ह्यातला महत्वाचा मुद्दा असणार आहे। परंतु एकूण सगळ्या जर आपण मतदानाचा 15 दिवसाचा सगळा काळ पाहिला आणि त्याच्या अगोदर जो लाडकी बहिणीचा प्रचार आणि प्रसार पाहिला तर आपल्याला महिलांच्या मनातलं कळत नाही कुणाला असं म्हणतात, त्यानुसार जर आपण पाहिलं तर 23 तारखेला नक्की काय असतील ते निकाल करणार आहेत। कारण महिला कुणाला मतदान केलंय हे आतापर्यंत कुणालाही तसं सांगता येणार नाही आणि हा फॅक्टर खरंच ह्या निवडणुकीत गेम चेंजर ठरू शकतो। नक्कीच उदाहरण सर, जसं मी मगाशी म्हटलं होतं की शिवसेना कोणाची किंवा राष्ट्रवादी कोणाची, नैतिक दृष्ट्या हा प्रश्न या ठिकाणी जनतेच्या दरबारामध्ये गेला आणि जनतेनं त्यावर कौल दिला। तर आता TV9 रिपोर्टरचा जो हा पोल आहे त्यावरून तुम्हाला असं वाटतं का? नाही, या रिपोर्टरच्या पोलवून असं वाटतं की या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा बाजूने तो बऱ्यापैकी कौल आहे।
परंतु एक महत्वाची गोष्ट सांगतो याच्यामध्ये की धर्मयुद्ध झालं, त्याच्यानंतर गृहयुद्ध झालं, शीतयुद्ध तर चाललेलंच आहे, पण आता खुर्ची युद्ध हे सुरू होणार आहे. आणि हे खुर्चीचं युद्ध चालत असताना शिंदेचा अनुभव हा भारतीय जनता पक्षाला चांगला आलेला आहे, म्हणजे चांगलाच आलेला आहे. म्हणजे अशा अर्थाने आलेला आहे की कानामागून ते आले आणि तिखट झाले अशी परिस्थिती आहे. दुसऱ्या बाजूला अजितदादा हे काही त्यांच्या पसंतीला उरत नाही, कारण ते लागलीच्या लागली ऑर्गनायझर आणि विवेक यांचे रिपोर्ट्स आपल्याला माहिती आहेत कशा पद्धतीने आलेले आहेत ते. त्याच्यामुळे आता आपला पार्टनर कोण, म्हणजे शिंदेना द्यायचं का अजितदादांना द्यायचं, हे एक वेगळं आहे प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा आहे की यांच्यामधल्या ज्या भिंती ज्या आहेत युती आणि आघाडीमधल्या, ह्या काय अशा वॉटर टाईट कंपार्टमेंट नाही किंवा चीनची भिंत नाही त्याच्यामध्ये उभी राहिलेली. कारण मध्ये आहेत शरद पवार याच्यामध्ये काहीतरी वेगळे गेम चेंजर राहतील. आणि याच्यामुळे ही सगळी समीकरणं ही कदाचित बदलूही शकतात. जर भारतीय जनता पक्षाने याच्यावर लवकर तोडगा काढला तर मला असं वाटतं की हा प्रश्न पटकन सुटण्यासारखा आहे. पण त्यांनी जर तोडगा काढण्यामध्ये एकंदर सगळ्या परिस्थितीमुळे जर उशीर झाला तर यामध्ये आघाडीमधले देखील 3 पक्षामध्ये थोडंफार खालीवर होऊ शकतं, एखादा पक्ष इकडून इकडे येऊ शकतो. अशा रीती आता अख्खे पक्षच्या पक्ष जिथं फोडले तिथे एखादा पक्ष इकडून तिकडे जाणं तिकडून इकडे येणं हे आता खुर्ची युद्धामध्ये माफ आहे. त्याच्यामुळे येणारी परिस्थिती ही आपल्याला आता सांगता येण्यासारखी नाही. ती परिस्थिती ही त्या वेळेनुसार ठरणार आहे. पण 23 तारखेचा निकाल हा अस्थिरतेकडे नेणारा आहे, तो स्थैर्याकडे नेणारा मुळीच नाही. आणि महाराष्ट्र त्याच्यातून आणखीन अस्थिर होणार आहे एवढी मात्र गोष्ट याच्यातून अतिशय स्पष्ट मला जी आहे ती दिसते. नक्कीच उन्हाळे सर, मी हाच मुद्दा तुम्हाला विचारणार होतो की गेली 5 वर्ष महाराष्ट्रातील जनतेनं पूर्ण राजकीय अस्थिरता पाहिली, ही अजून पुढची 5 वर्ष अशीच अस्थिरता टिकून राहील? एकंदर परिस्थिती पाहताना असं दिसतंय की जर थोड्याफार जागा भारतीय जनता पक्षाच्या जास्त आल्या आणि भारतीय जनता पक्षाला थोडं स्थैर्य आलं, म्हणजे आता 80 ही फिगर अशी आहे की ती काठावरची आहे. थोडेसे त्यांचे 105 80 वर येणं म्हणजे जरा कमीच होणं झालेलं आहे. तर त्यांना जर ते जागा त्याच्यापेक्षाही थोड्याशा कमी झाल्या तर मला असं वाटतं की हे आणखीन पुन्हा गमतीशीर परिस्थितीमध्ये सगळं जाणार आहे. तेव्हा अस्थिरता ही राहणारच आहे आणि या महाराष्ट्राला स्थैर्याची गरज आहे, परिवर्तनाची गरज आहे. आणि 2.5 वर्ष ज्या पद्धतीचं नाट्य हे ज्या पद्धतीने पाहिलं त्याप्रमाणे राजकारणाचा चिखल झालेला आहे आणि चिखलामध्ये कमळ उगवतं हे आम्ही मान्य केलं बाबा, काही मान्य हरकत नाही. परंतु ते कमळ उगवल्यानंतर हा खालचा जो चिखल आहे हा कसा सावरायचा हा फार मोठा प्रश्न आहे आता याच्यामध्ये. त्याच्यामुळे येणारी परिस्थिती ही कठीण राहणार आहे असं मला दिसतंय एकंदर. म्हणजे प्रशांत माने सर, हाच प्रश्न तुमच्यासाठी देखील. एकूणच अस्थिरता असेल महाराष्ट्रामध्ये का मग महायुती महाविकास आघाडी यांच्यामध्ये ही काटेकी टक्कर पाहायला मिळते? एकतर महाराष्ट्राने कौल हा असा दिलेला असेल किंवा मग कुठेतरी एका बाजूने किंवा महायुती किंवा मग महाविकास आघाडीच्या बाजूने एक स्पष्ट कौल असेल असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच एक्झिट पोल जर आपण पाहिला तर अस्थिरतेकडे वाटचाल आपल्याला दिसते, पण त्यासाठी आपल्याला 23 तारखेचीच वाट पाहावी लागेल. बरोबर. आणि आपण एक बात ह्याच्यात समजून महत्वाची मुख्य बात घेतलेली पाहिजे की 2.5 वर्ष दोन्ही महायुती आणि महाआघाडी हे 2.5 वर्ष सत्तेत होते. तर महाराष्ट्राच्या जनतेला एक चांगली संधी होती तुलना करून मतदान करण्याची. परंतु शेवटीच्या आपण जर पाहिलं तर योजना, धर्मयुद्ध, काही आमिष याच मध्ये सरकार गुंतलेले दिसले. आणि आपण आता सगळ्यात मोठा फॅक्टर मगाशीपासून चर्चा करतोय तो असा की शरद पवार असतील, अजित पवार असतील अथवा एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर भाजप हा प्रमुख, ह्या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये भाजप हा प्रमुख कळीचा मुद्दा दिसतो आपल्याला इथं. आणि भाजप आता सुद्धा निकालानंतर भाजपच्या काय खेळी असतील ह्या गुलदस्त्यात आहेत. त्यामुळं नक्कीच आपल्याला 23 तारखेला एकदा रिझल्ट आले आणि कुठल्या जागा कुणाच्या कशा येतील हे कळल्यानंतर समीकरण जर का समजा महायुतीला खरोखरच 150च्या आसपास जागा मिळाल्या तर मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. हेडलाईन्सची वेळ झाली आहे, हेडलाईन्स घेऊयात, पुन्हा एकदा चर्चा करू.
आणि एक महत्वाची बातमी TV9 रिपोर्टर नुसार महायुती महाविकास आघाडीमध्ये काटेकी टक्कर. तर मोवियाला 136 ते 145 जागांचा अंदाज आहे TV9 रिपोर्टर पोलनुसार. महायुतीला 129 ते 139 जागांचा अंदाज आहे. इतरांचा आकडा 13 ते 24 पर्यंत जाऊ शकतो. तर TV9 रिपोर्टर पोलनुसार महायुती 129 ते 139 जागांचा अंदाज आहे. महाविकास आघाडीला 136 ते 145 जागा मिळण्याचा अंदाज आणि इतरांना 13 ते 23 जागा मिळण्याचा अंदाज आहे. मॅजिक फिगर आहे 145. मात्र इतरांच्या सहकार्याशिवाय महायुती किंवा महाविकास आघाडी सत्ता स्थापन करू शकणार नाही. सिंगल राजेस्ट पार्टी म्हणजे सगळ्यात मोठा पक्ष ठरेल तो म्हणजे भाजप. 81 जागांहून अधिक जागा मिळण्याचा अंदाज यामध्ये आहे. तर शिंदेच्या शिवसेनेला 25हून अधिक जागांचा अंदाज आहे. राष्ट्रवादीला अजित पवारांच्या 23हून अधिक जागांचा अंदाज आहे. तर काँग्रेसला 50हून अधिक जागांचा अंदाज TV9 रिपोर्टर पोलनुसार वर्तवण्यात आलेला आहे. तर ठाकरे गटाला 44 पेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज आहे. भाजप 81 जागांसह सगळ्यात मोठा पक्ष ठरेल TV9 रिपोर्टरच्या पोलनुसार आपण पाहतोय. तर शिवसेना ठाकरे गटाला 44 पेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज आहे आणि राष्ट्रवादी पवार गटाला 42 पेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महाराष्ट्रामध्ये काटेकी टक्कर असेल. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये भाजप 81 जागांसह सगळ्यात मोठा पक्ष असेल. तर काँग्रेस 50 जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होण्याची शक्यता आहे. तर ठाकरेंची शिवसेना 44 जागांसह तिसऱ्या क्रमांकावर राहील असं TV9 रिपोर्टरचा पोल सांगतोय. तर शरद पवारांची राष्ट्रवादी 42 जागांसह चौथ्या क्रमांकावर असेल असा TV9 रिपोर्टरचा पोल आहे. TV9 रिपोर्टरच्या पोलनुसार शिंदेची शिवसेना 25 जागांसह 5व्या क्रमांकावर राहील आणि अजित पवारांची राष्ट्रवादी 23 जागांसह 6व्या क्रमांकावर हा पक्ष राहण्याची शक्यता आहे. 6 पक्ष आणि त्यानुसार झालेल्या यावेळेच्या निवडणुका त्यातले हे आकडे आपण पाहतोय. सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हाती असतील. 13 ते 23 अपक्ष येण्याची शक्यता आहे आणि सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हाती असतील. महायुती किंवा महाविकास आघाडी कोणी यामध्ये स्पष्ट बहुमत मिळू शकत नाही असं TV9 रिपोर्टर पोल सांगतो. आणखी पोल आपण पाहूयात. झी न्यूज ICPLचा हा पोल आपण पाहतोय. महायुती 129 ते 159, तसंच महाविकास आघाडी 124 ते 154 आणि इतरांना 0 ते 10 जागा मिळण्याचा अंदाज. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.